पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी राज्यभरातून पत्रकार हे रत्नागिरीमध्ये आलेले आहेत। उदय सामंत यांच्या संकल्पनेमधून रत्नागिरीमध्ये 2 दिवस कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री सामंत यांनी पत्रकारांसोबत वेळ घालवला। कार्यशाळेला सुरुवात झाली, आपण संबोधित केलेलं आहे। काय कल्पना आहे तुझ्या डोक्यामध्ये? नाही, कल्पना असं काहीच नाही की रत्नागिरी शहर आता मी इथंच आपण ही डेव्हलपमेंट केली अशातला भाग नाही। चिपळूणमध्ये देखील आपण शिवसृष्टी उभारली, चिपळूणमध्ये देखील पर्यटनाच्या दृष्टीनं मगरीची सफर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं केलेल्या आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी बघण्याचं पोटेन्शियल आहे, ते पर्यटकांना दाखवण्याचा आपला उद्देश आहे। आणि म्हणून मी पत्रकार बांधवांना सांगितले, पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं रिसर्च सेंटर किल्ल्यातलं हे तुम्हाला बघायला मिळेल। 160 कोटी रुपये खर्च करून देशातलं सगळ्यात मोठं झू प्राणी संग्रहालय आम्ही उभं करतोय, ते तुम्हाला बघता येईल। आणि सगळ्यात मोठं ॲडव्हेंचर पार्क हे आरेवारेला जे आपण बनवतोय ते देखील आपल्याला बघता येईल। कॉन्सेप्ट असा आहे की रत्नागिरी शहरामध्ये एखादा पर्यटक आला तो किमान 2 दिवस थांबला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण ही सगळी उपाययोजना करतो। मराठी